हॅलो गाई, चला म्हणलो काल आम्ही कट्ट्यावर बसलो होतो मित्र मग काय म्हणलं भाऊ जिम जॉईन करायची काय म्हणलं, चल करून टाकू म्हणलं. मग काय आता म्हणलं माझं बी पोट खूप वाढलंय म्हणलं, चल म्हणलं मला बिन लावायची जिम. कारण मम्मी बिन निस्ती गागत राहते म्हणे इकडे कट्ट्यावर बसण्यापेक्षा म्हणत ते जिमला जात जाय म्हणत तासभर. मग काय आपण आता फायनली आमचा मित्र एक यायचा, मग आता फायनली जिम मध्ये आलोय. तर म्हणलं मला जिम आवडली तर जॉईनिंग करेल म्हणे, भाऊ तू तर चल म्हणे तुला आवडून जाईल जिम, एकच नंबर आहे. मग काय पहिल्यांदा आपण जिम बघून घेतली एकदम टकाटक मध्ये. जिम तर इतकी आवडली मित्रांनो, एकदम खतरनाक नाद म्हणजे नाद आहे जिमचा. इतके सुंदर मशिनरी आहे आणि सर्व नवं मशिनरी आहे. मग काय आपण लगेच गरम गरम याच्यामध्ये मग काय लगेच पैसे भरून टाकले. मग काय पोचलं म्हणलं, कधी पोचण्याचं म्हणलं कधीपासून नाही, लगेच जॉईन. मग काय आपण लगेच सुरुवात करूनच टाकले एक्सरसाइजचे. आता आपण हळूहळू एक्सरसाइज करूनच चालू करून दिली. आता बघू शकता मित्रांनो, तुम्हाला पण जिम कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण तर सुरुवात केली आहे, कारण पहिल्याच दिवशी एवढा मूड मध्ये होतो, पहिल्या दिवशी इतकी जिम मारली आणि 2 दिवस तर काही उठलोच नाही मित्रांनो, इतके हातपाय दुखायचे. पण मी काय हार मानली नाही मित्रांनो, म्हणलं जिम आता चालू केली तर पूर्णच करायची. कारण आपल्याला बॉडी एकदम मेंटेनन्स ठेवायची आणि पहिलं पोट मध्ये घालायचं म्हणलं. मग काय आपण एकदम टकाटक मध्ये जिम मारायला लागलं. तर माझा मित्र बघा, हा बिन 2-4 दिवस गावाला निघून गेला होता, याचे बिन हातपाय भरपूर दुखत होते. मग काय आपण तर पहिल्या दिवशी खूप जिम मारून टाकली. आणि मित्रांनो जेंट्स आणि लेडीज दोन्ही बिन अलाउट आहे, कोच बिन लेडीज आहे जेंट्स बिन आहे. आणि मित्रांनो जिम तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण तर चालू केलंय आपल्या जिम मारायची म्हणजे आपल्याला सगळ्यात मस्त आहे. आणि खरंच आहे थोडंफार एक्सरसाइज झालंच पाहिजे, आपली बॉडी बिन मेंटेन राहते. कारण कसं आहे काय आजार पण येत नाही, थोडंफार शरीराला काम पाहिजेलच. आपण कसं उठ सूट गाडीत बसत राहतो, त्याच्यामुळे कसं आहे जिम तुम्ही नक्की जॉईनिंग करा. आणि खतरनाक जिम आहे. इथं आल्यानंतर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच नंबर देतो, तुम्ही जिम जॉईन नक्की करा.